आणि एक मोठी बातमी राजकीय गोटातून सध्या समोर येतेय। पवार कुटुंबासंदर्भातली ही बातमी आहे ती म्हणजेच बारामतीत आज काका पुतणे एकाच मंचावरती दिसणार आहेत। लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकाच मंचावरती ते एकत्र आल्याचं कळतंय। कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत। बारामतीत काका पुतणे एकाच मंचावरती सध्या दिसतायत। आपण पाहतोय की बारामती कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आज झालं, सकाळी अजित पवार यांच्या हस्ते झालं। त्यावेळी शरद पवार नव्हते, मात्र आता हे दोघे सुद्धा काका पुतणे एकाच मंचावरती दिसतायत। लोकसभा झाली, विधानसभा झाली, त्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे सुद्धा एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावरती दिसतात। अत्यंत मोठी घडामोड, राजकीय घडामोड ही म्हणावी लागणार आहे। पवार कुटुंबात पुन्हा मनोमिलन होतंय का, अशा चर्चा सध्या या चर्चांना उधाण आलं असतानाच ही मोठी घडामोड आहे। तर बारामतीच्या कार्यक्रमात आणखी एक वेगळं चित्रही पाहायला मिळालंय, कारण नणंद आणि भाऊजे सुद्धा एकमेकांच्या शेजारी बसलेल्या दिसतात। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या शेजारी बसल्या होत्या। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी सुद्धा एकमेकांच्या विरोधात लढल्या होत्या आणि यात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता। आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे आणि त्यानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा या ननंद भाऊजे यांची जोडगोळी जी आहे ती सोबत मंचावरती दिसली आहे। अगदी शेजारीच त्या बसलेल्या होत्या। नितीन पाटणकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। नितीन, आपण पाहतोय की दोन दृश्य आहे पवार कुटुंबातली, एकीकडे अजित पवार आणि शरद पवार, तर दुसरीकडे सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, दोघे सुद्धा हे चौघे एकाच मंचावरती आहे, शेजारी बसलेले आहेत। काय नेमकं यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे? निश्चितपणे लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर विधानसभा निवडणूक, या दोन्ही निवडणुकांमध्ये या कुटुंबामध्ये तरी पडण्याचं आणि संघर्ष झाल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर प्रथमच हे कुटुंब एकत्र येताना दिसत आहे। शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये फक्त एक खुर्ची आहे, एकाच मंचावरती ते आहेत आणि दोघांमध्ये एकाच खुर्चीचं अंतर आहे। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघी खासदार आहेत आणि दोघी या मंचावरती एकत्रित आहेत, शेजारी बसलेले आहेत। सुप्रिया सुळे आहेत त्या पंकजा मुंडेंशी संवाद साधताना दिसतात। आता तरी त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधलेला दिसत नाहीये। कृषी विकास प्रतिष्ठान म्हणजे बारामतीतलं आहे, त्यांचं कृषी प्रदर्शन आहे कृषी विषयक, त्या निमित्तानं हे दोन्ही नेते आणि हे कुटुंब एकत्रित आल्याचं आपण पाहतोय। 10 महिन्यांपूर्वी हे दोघे नेते एका शाळेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं एकत्र आलेले होते। त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे आज बारामतीत एकत्र आल्याचं दिसतंय आणि हे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे। अच्छा, धन्यवाद नितीन, अगदी सविस्तर अपडेट आपण या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल, या संपूर्ण दृश्याबद्दल दिली।